शेतकरी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केंद्र सरकारने सन 2025-26साठी सर्व शेतमालाचे हमीभाव जाहीर केलेले आहेत. त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि अन्य सर्व शेतमालाचे हमीभाव जाहीर झालेले आहेत. चला तर मग बघूया कोणत्या पिकास किती हमीभाव झालेला आहे. आपल्या डायरेक्ट व्हिडिओकडे. शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी सोयाबीनचा हमीभाव होता 4,892 रुपये. तशा यावर्षी शेतकरी मित्रांनो 436 रुपयांची वाढ झाली असून सन 2025-26साठी सोयाबीनचा हमीभाव आहे 5,328 रुपये इतका झालेला आहे. पुढील पीक आहे शेतकरी मित्रांनो तूर. मागच्या वर्षी तुरीचा हमीभाव होता शेतकरी मित्रांनो 7,550 रुपये. यावर्षी तुरीच्या हमीभावामध्ये 450 रुपयांची वाढ झाली असून सन 2025साठी तुरीचा हमीभाव आहे 8,000 रुपये प्रति क्विंटल इतका. शेतकरी मित्रांनो, पुढील हमीभाव आहे कापूस या पिकाचा. मागच्या वर्षी मध्यम धाग्याच्या कापसाला 7,121 रुपये इतका हमीभाव होता. यावर्षी त्यामध्ये 589 रुपयांची वाढ झाली असून यावर्षी मध्यम धाग्याच्या कापसाला 7,710 रुपये, तर लांब धाग्याच्या कापसाला सन 2025साठी 8,110 रुपये इतका हमीभाव झालेला आहे. म्हणजे 600 रुपयांची कापूस हमीभावामध्ये वाढ झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, सन 2025-26साठी सोयाबीनचा हमीभाव आहे 5,328 रुपये इतका. कापूस या पिकाचा हमीभाव आहे 8,110 रुपये. मूग या पिकाचा हमीभाव आहे 8,768 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, तूर या पिकाचा हमीभाव आहे 8,000 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.